आपण आज श्रीपूर तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर या ठिकाणी आहोत. हे जे कारखान्याचं केमिकलयुक्त पाणी जे आलं आहे, हे पाणी प्रवास करत करत आपल्या चंद्रभागा म्हणजेच भीमा नदीला जाऊन जुळतं. ह्या नदीला पाणी जुळल्यानंतर पुढील गावांना ह्याचा धोका आहे. हे बघा, या पाण्याला कसा फेस वगैरे आलेला आहे. पूर्ण मळी मिश्रित पाणी आहे बघा. आणि ह्याला इतकं बंदोबस्त केलेला आहे की गपचूप झाडीमार्फत पाणी सोडलं जातं की कोणाला कळू नये ह्या मापाने. आज आपली जनहक्क टाईमची टीम श्रीपूर तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर या ठिकाणी आलेली आहे. आपण ह्या क्षेत्रामध्ये उभा आहोत. या क्षेत्रात ही जमीन महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या मालकी हक्काची आहे. म्हणजेच पूर्वी ज्या लोकांची जमीन खंडकराने खंड म्हणून घेतली होती ती जमीन आहे. ह्या जमिनीमध्ये ज्यांचे हिस्से होते त्यांना जमीन दिली. जी जमीन शिल्लक आहे ती इतर शेतकऱ्यांना कसण्यासाठी दिली जाते. परंतु हे कारखान व्यवसायदार ह्या जमिनीचा अयोग्य पद्धतीने उपयोग करत आहेत. कालांतराने ही जमीन यांना त्या शेतकऱ्याला दिली जाणार आहे. परंतु ह्या शेतीचं भविष्यात खूप मोठं नुकसान होणार आहे. आज आम्ही तरुण पिढी शहराकडून ग्रामीण भागाकडे वळत आहे शेती करण्यासाठी. तर या ठिकाणी ह्या शेतीची अवस्था तुम्ही बघितली. हे केमिकल मिक्स पाणी तुम्ही बघू शकताय की 100 वर्ष ही जमीन परत पिकणार नाही. हे आपण समोर बघू शकताय की हे 2 कारखाने आहेत. समोर कचराही जळत आहे. ह्या जमिनीमध्ये हे पाणी सोडलं जातं आणि ही जमीन नापीक बनवली जाते. तर महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या अधिकाऱ्यांना वारंवार सांगून सुद्धा त्यांनी ही जमीन नापीक बनवण्याचा जणू काही हाच बनवला आहे, चंग बनवला आहे. ते कारखानदाराला ह्याच्यासाठी मज्जाव करत नाहीत. ह्या जमिनीत रात्री टँकर आणून सोडले जातात. त्यांचं विचारण्याचं काम आहे. यासाठी सामाजिक कार्यकर्ते व जनहक्क टाईमचे प्रतिनिधी किशोर महादार यांनी सातत्याने आवाज उठवला आहे प्रयत्न करून, तरीसुद्धा देखील हे बंद होत नाही. आज आपण बघितलं तर ह्या पाण्याला इतकं मळी मिश्रित आणि केमिकलयुक्त पाणी आहे की येथील जमीन 100 वर्ष परत उगवणार नाही, पीक घेऊ शकणार नाही. नमस्कार, आपण आज श्रीपूर तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर या ठिकाणी आहोत. आपण बघू शकता की या श्रीपूर नगरीमध्ये 2 उद्योग सहकारी साखर कारखाने आणि एक ब्रह्मा शुगरचा एक कारखाना आहे. तिथं वाईन्स म्हणजे दारू बनवली जाते. त्या दारूच्या कारखान्यामध्ये, साखरेच्या कारखान्यामध्ये जे केमिकलचं युक्त पाणी निघतं ते पाणी आपण महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या मोकळ्या जमिनीमध्ये सोडलं जातं. ह्याला अभय कोणाचा आहे अशी नागरिकांमध्ये चर्चा होत आहे. आता तुम्ही बघू शकता ही जमीन अशी पडलेली आहे. त्या जमिनीमध्ये हे टँकर आणून सोडले जातात आणि ही जमीन 100 वर्ष परत नापीक पडलेली आहे. ही जमीन महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या खंड करायची आहे. जे अजून त्यांचे वारस सापडले नाहीत त्यांच्या मालकी हक्काचे पडलेले आहे. उद्या त्यांचे वारस सापडल्यावर त्यांना ही रिटर्न देण्याचं काम महाराष्ट्र शासन करत आहे. पण ही महाराष्ट्र शासनाची दिशाभूल करून हे चिरीमिरी घेऊन अधिकारी ह्या जमिनीमध्ये पाणी सोडण्यास त्यांना परवानगी देतात. तर ह्या जमिनीला व लोकांच्या नागरिकांच्या आरोग्याला खेळण्याचा ह्यांचा काही संबंध नाही आहे. आज जर तुम्ही श्रीपूर नगरीमध्ये बघितला तर 2-2, 4-4 किलोमीटरमध्ये नागरिकांना पाण्यामध्ये पिवळं पाणी येतं मळी मिश्रित. तसंच धुळीच्या कणामुळं अनेक जणांना फुफ्साचे आजार झालेले आहेत. परत कित्येक जणांना दातांचे आजार झालेले आहेत. त्यांचं नपुसकता वाढलेली आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितलं पाहिजे. प्रदूषण नियामक मंडळाने ह्याच्यावर जातीने लक्ष दिलं पाहिजे. कारण हे ग्रामीण भागात कारखाने असल्यामुळे याच्याकडे कोणाचं लक्ष जात नाही. नागरिकांचा बोलण्याचा आवाज दाबला जात आहे. तर नागरिकांचं म्हणणं आहे की आम्हाला तुमच्या माध्यमातून न्यूजच्या माध्यमातून आम्हाला न्याय मिळावा असं नागरिकांचं म्हणणं येतं आहे. जनहक्क टाइम्स पुणे, पत्रकार किशोर महादार. आज आपण आहोत श्रीपूर येथील मायनर येथे
जे आपण बघत आहात ते कारखान्याने श्रीपूरमध्ये 2 कारखाने आहेत. ते पाणी सोडण्याचं आणि पाण्याची विल्हेवाट लावायचं काम हे या महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या शासकीय जमिनीमध्ये करत आहे आणि सदरची जमीन ही भविष्यात नापीक होणार आहे. तसंच हे पाणी जमिनीत मुरून या पाण्यामुळे इथील ज्या बोर आहेत बोरवेलला सगळं पिवळं पाणी येतं. ते पाणी पिण्यास आरोग्यास घातक असून याच्यावर अनेक वेळा स्थावर व्यवस्थापक महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ यांच्याकडं तक्रारी दिलेल्या आहेत. पण प्रत्येक वेळेस संगनमताने पाणी विल्हेवाट लावायसाठी नवीन नवीन क्षेत्र त्यांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाची जमीन वास्तविक पाहता शेतकऱ्यांना ज्यांना हाताला काम नाही त्यांना देणे बंधनकारक असताना या जमिनीचा वापर हा कारखान्यांच्या पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी होत असून सदर टँकर वगैरे चालू आहेत आणि जे कारखाने आहेत त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी आणि कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यात यावा. मी जनहक्क टाईमचा पत्रकार. आज आपण या ठिकाणी विजेसाठी आलो आहोत. तर हे पाणी तुम्ही बघू शकता कशा प्रकारे वड्याच्या मार्फत भीमा नदीला सोडलं जातं आणि यातून जे केमिकल आहे ते नदीला मिसळले जातात आणि यातूनच पुढचा ह्या पाण्याचा प्रवास चालू होतो. मग इथून पुढे हे पाणी पंढरपूर या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जाऊन लोकांच्या आरोग्याला धोकादायक निर्माण होतं आणि मग तिथून लोकांचे आजार चालू होतात. ह्याला राजकीय अभय आहे का कोणाचा आहे असं जनतेतून वरड येत आहे. तर महाराष्ट्र शासनाने याची त्वरित दखल घ्यावी व योग्य ती कारवाई करावी. धन्यवाद.